40 धावांचं आव्हान या ठिकाणी गाठत असताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. कोण जिंकणार कोण हरणार हे सांगणं खूप कठीण झालं आहे. अगदी तुषार शर्मा या मैदानावरती एक वेगळी छाप मैदानामध्ये पाडताना पाहायला मिळतो आहे. 6 धावा धापलकावरती. विकास गोलंदाजीसाठी तयार होत आहे. तुषार शर्मा उर्फ बुम बुम मन्नी आपणास पाहायला मिळतात. तुषारचा वार इथे बघायचा आहे. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये बल. ओ माय गॉड, कॅच आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या वाजवण्यास काय हरकत आहे. लाजवाब, अफलातून, अप्रतिम, कडक, लय भारी चाबूक. ओ माय गॉड, झोपलेला प्रेक्षक वर्ग देखील जागा झाला असेल. समजले दिनकर दादा आम्हाला तुमच्या भावना. या जेलसाठी फक्त आकडा तिथून दर्शवा. आम्ही ओळखलंच होतं बघा. कॅचेस विन द मॅचेस या जेलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिनकरजी पोपेटा यांच्या माध्यमातून आलाय. मी म्हणेल कॅच नव्हे तरी मॅच देखील असू शकेल. कारण तुषार शर्मा भरपूर घातक आहे. तो विस्फोटक आहे. तो कधीही काही कोणत्याही क्षणाला काही करू शकतो. आणि तो तुषार शर्माचा झेल या ठिकाणी टिपलाय. अगदी सातत्याने योगेश मी म्हणतो ना, गर्दी ओळख निर्माण करायची असेल ना तर वेगळं काहीतरी करावं लागतं. आता वेगळं करण्याचा कारनामा मी म्हणेल प्रसाद तावरेनं या ठिकाणी केलाय. निश्चितपणे आपण पाहतो यानंतरची मॅच स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 कळंबोली त्यांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतोय स्वर्गीय अनिकेत प्रतिष्ठान. तर सावंत सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या मॅचची या ठिकाणी नाणेफेकी करायची आहे. अगदी पहा, एक दोन्ही संघ मालकांमध्ये चांगली गप्पा रंगल्यात. पण लक्ष देखील त्यांचं या मॅच वरती देखील आहे. त्यांना देखील मॅच इम्पॉर्टंट आहे. स्वर्गीय अनिकेत आर्यन्स प्रतिष्ठान या संघानं नाणेफेकी जिंकली आहे. अक्षय सरोदय मिस्टर 360 बघा, याही नावानं आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडलंय.